Russia, I showed you that one, right? Because all the cars are Russian. You get it? I said. चला चला चला, झाली का तयारी? हो झाली ना. तर चला आता चाललोय आपण. तर इथेच आपण आज सॅन डिएगोमध्ये सीपोर्ट विलेज आणि बाकीचे काही प्लेसेस आहेत ते एक्सप्लोअर करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग पुढे आपण एलेला जाणार आहोत. तिकडे आपला स्टे आहे आणि नंतर मग तिथे आपण काही लोकेशन फिरणार आहोत उद्यापासून. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सॅन डिएगोमधलेच काही लोकेशन आज पाहायला भेटणार आहेत. तर आता इथले झाले चेकआउट आपण. चला जाऊया पुढे, पाहूया आज काय काय. तर हे आहे ते मॉटेल आहे जिथे आपला स्टे आहे. अशा सेपरेट इथे रूम्स आहेत आणि खूप छान इथे त्यांनी हे सगळे झाडे वगैरे लावलेले आहेत. इथले जे ओनर आहेत ते आपले इंडियनच आहेत, गुजराती. तर आपली ती समोरची रूम होती जी झाडांमुळे तिचा डोअर दिसत नाही आहे. तर येस, असं भरपूर लेन आहेत पलीकडे, अशी इथे मॉटेल आहे. आणि चला आता आपण चाललेलो आहोत बाहेर. हा जो समोर सुंदर व्ह्यू दिसतोय तो आहे सॅन डिएगोच्या डाऊनटाऊनचा आणि इथे जवळच एक प्लेस आहे तर तिकडे आपण जाणार आहोत. त्यापूर्वी आपण अगोदर कॉफी घ्यायला चाललेलो आहोत. कॉफी टाइम. येस, स्टारबक्सला आलो आता आपण. फर्स्ट कॉफी घेऊया, मग इथे शेजारी सबवे तिकडे जाऊया. मॉर्निंगला इथे चहा तर नाही भेटत आहे आता, सो कॉफी आवडते का? नो, मग कशाला घेतात? शेअरिंग. तर आता आपण या सीपोर्ट विलेजला आलेलो आहोत आणि खूप सुंदर असं आहे. इथे वॉकला वगैरे खूप भरपूर लोक येतात इथे आणि किती छान व्ह्यू आहे, तुम्ही इथे पाहू शकता. तर आता आपण आलेलो आहोत इथे सीपोर्ट विलेजला. जसं काल आपण ओल्ड टाऊनला गेलेलो होतं तर तसंच इथे एक सीपोर्ट विलेज आहे. इथे एकदम वेगळी थीम आहे. तुम्हाला इथे वेगळे शॉप दिसतील आणि भरपूर सारे इथे घरे आहेत आणि एकदम हे सी फेसिंग आहे सर्व. त्यामुळे इथे भरपूर लोक, टुरिस्ट लोक भरपूर इथे फिरायला येतात आणि इथे जे राहतात ते सुद्धा इथे वॉकला वगैरे येतात. आता तुम्हाला पुढे गेल्यानंतर दिसेलच किती लोक इथे फिरायला आले. तेवढे सुंदर हे प्लेस आहे. तर तेच आज पाहायला पण आलेलो आहोत. तर चला पाहूया. भरपूर सारे असे सुविनियर्सचे वेगवेगळे शॉप्स आहेत आणि भरपूर सारे इथे कॅफे सुद्धा आहेत. इथे भरपूर लोक फिरायला येतात आणि डॉगना सुद्धा घेऊन येतात. इथे भरपूर सारे शिप आहेत पलीकडे, ते आपण पाहणार आहोत पुढे जाऊन. खूप मोठा असा हा ट्रेक आहे पुढे, साईड वॉक. हैट्स लेना है ना तुम्हें? चलो अंदर चलते ना, देखो पसंद आया तो लेते हैं. मध्ये आले, हॅट शॉपमध्ये आलेलो आहोत आणि हा ट्राय करतोय. त्याला भेटत नाही आहे कॅप. भरपूर कलेक्शन येते छान छान हॅटचं. कॅप्टन. चला उमेशला घेऊन जाऊया. हां. तर इथे असे हे भरपूर शॉप्सच होते पाहण्यासाठी आणि मग वॉकसाठी वगैरे भरपूर इथे छान छान ट्रेक होते. तर हे आपले पाहून झालेले आहेत. तर आता आपण पुढे जाऊया दुसऱ्या लोकेशनला. तर आता आपण दुसऱ्या लोकेशनला चाललेलो आहोत. तिथे जास्त काही पाहण्यासाठी नव्हते, त्यामुळे आपण आता नेक्स्ट लोकेशनला चाललेलो आहोत, म्हणजेच पार्कला चाललेलो आहोत. तर इथे हा बालबोआ पार्क आहे. तर तिकडे आपण फिरायला आलेलो आहोत. इथे भरपूर वेगवेगळे छोटे छोटे पॉईंट्स आहेत पाहण्यासारखे. तर तिथे आता आपण चालतच फिरणार आहोत. हे फर्स्ट आहे तो हा पार्क आहे आणि त्याच्यानंतर पुढे थोडं गेल्यानंतर मग म्युझियम वगैरे आहे. भरपूर वेगळे शोज इथे चालू असतात. तर ते सगळे आपण पाहणार आहोत पुढे. आणि भरपूर आज लोकांची इथे ॲक्च्युली गर्दी आहे.
या म्युझियमला आपण आता पाहण्यासाठी आलेलो होतो, पण या म्युझियमचं टायमिंग होतं ते 5च होतं आणि आता हा बंद होतोय 5 मिनिटांमध्ये, त्यामुळे आपल्याला आतमध्ये जायला एंट्री नाही भेटत आहे. सो आपण इथूनच पाहतोय हा म्युझियम. आणि इथे पुढे आल्यानंतर इथे भरपूर सारे असे कॅफेज वगैरे आहेत आणि ओल्ड थिएटर्स भरपूर आहेत इथे. चायनीज थिएटर्स भरपूर इथे तुम्हाला पाहायला भेटतील ओल्ड थीमचे. लोवेल डेव्हिस फेस्टिवल थिएटरच आहे तिथे ओल्ड टाईपचे जास्त, पण खूप मस्त इथे ग्रीनरी वगैरे छान मेंटेन. इथे जे तुम्हाला स्टॉल दिसतोय तो हिना टॅटूचा आहे, मेहंदीचा, इंडियनच येते. शो चालू आहे त्यांचा. हां, You guys just hold on. I gotta warm up. No big deal. Just warming up. Does everyone know how many cards in a deck? 52. Very good. Do you know why? What? It's because there are 52 weeks in a year. Clubs, hearts, spades, diamonds, 4 seasons, 4 suits. I haven't really mixed these up very much, so I will show you how most people shuffle like this. It's called the riffle shuffle. This is called the overhand shuffle. In India, they shuffle sideways. That's true, right? Yeah. I didn't even see you there, but I knew it. In Australia, they shuffle like this. The Melbourne shuffle, it doesn't mix the cards, it's stupid. In Russia, I showed you that one, right? Because all the cards are Russian. Do you get it? It's not political, I don't want to get canceled. Yeah, I've been coughing all night. You might want to back up. Oh, here's how they shuffle in the ISS. oh. Nobody cares. Avilash, okay, great. Watch the coin vanish in his hand. Close your hand on the coin, hold it tight. You have the coin? I didn't steal it yet? No. Do not move. Watch. Then make a coin vanish in his hand. I will then produce the live animal. Watch. It's gone. Did you feel that? Say yes. Amazing. Now that was easy. Watch this. Open your hand. Look, it's back. Yeah. Yeah, that was a stupid joke. We'll do it for real. Aviash, watch, watch. Look, I have no sleeves. It has vanished. What time is it? What's up? Show me. Okay, thank you so much. इथे पाहू शकता आज किती लोकांची गर्दी आहे. इथे भरपूर लोक आज इकडे फिरायला आलेले आहेत. आज इथे भरपूर असे वेगवेगळे शोज चालू होते आणि खूप छान छान शोज इथे आज पाहायला भेटले आणि मॅजिक शो पण खूप सुंदर होता. आपण तिथे खूप वेळ थांबलेलो होतो पाहायला आणि आता इथे पुढे पण एक मॅजिक शो चालू आहे. आता दुसरा मॅजिक शो चालू झालाय. वेगवेगळे थोडा वेळ त्यांचे शोज करायला तुम्ही पाहू शकता. आपण पण मागे थांबलेले थोडा वेळ. वाव, शो पण खूप मस्त असते. कोणतं आहे हे लोकेशन? ॲलन ब्राउनिंग फायर ब्रिज. फायर ब्रिज. थंडी असते? थंडी पडली. खूप थंडी झाली. सनसेटचा वेळ झाला ना, मग थंडी ॲक्च्युली हवा आहे जास्त थंड त्यामुळे. आणि याच्यानंतर मग आपण एलेला जाणार आहोत. इथून 2 तासाची ड्राईव्ह आहे. तिकडे जाऊन मग आपण तिथे स्टे आहे आपला. डिनर वगैरे तिकडे करणार आहोत. आता मस्त सनसेटचा व्ह्यू घेऊया आणि ड्रोनने पण पुढे घेणार आहोत व्ह्यू. तो पाहायला भेटेलच तुम्हाला. नेक्स्ट आपण या पायर बीचला आलेलो आहोत. खूप सुंदर असा बीच आहे. फक्त आज वेदर व्यवस्थित नव्हतं, थोडंसं खूप थंड हवा होती आणि ॲक्च्युली सनसेटच्या टायमिंगला इथे खूप थंड अशी हवा सुटते. त्यामुळे जास्त तुम्हाला तर इथे बीचवरती लोक दिसणार नाहीत, पण आहेत थोडीफार. आणि खूप छान असा हा बीच आहे. सॅन डिएगोमधील हा आपला फर्स्टच बीच आहे. कॅलिफोर्नियामध्ये अजून खूप सुंदर सुंदर बीच आहेत, ते आपण पुढे पाहणारच आहोत. इथे तुम्ही जे पाहताय ते समोर फिशिंग पायर आहे आणि ते खूप सुंदर असे सी फेसिंग इथे खूप मोठे मोठे घर आहेत, जे तुम्ही पाहू शकता राईट साईडला दिसतात. आता आपण इथून पुढे एलेला चाललेलो आहोत. एलेला जायला आपल्याला 2 तास तर लागतीलच. आणि आता हे समोर आपण ट्रेन क्रॉसिंग जवळ थांबलेलो आहोत. हे रेड कलरची जे दिसते ती ट्रेन चाललेली आहे आणि ट्रेन गेल्यानंतर इथे गेट लगेच ओपन होतं. जास्त इथे वेट करावं लागत नाही. आता तुम्ही इथे पाहू शकता गेट हे लगेच पण झालेलं आहे.
तर आता आपण LA मध्ये पोहोचलेलो आहोत आणि इथे आपला स्टे आहे आता 2 दिवस. हे हॉटेल आहे इकडे, आतमध्ये रूम्स आहेत. चलो आता फ्रेश होऊया आणि मस्त मग डिनरला जाऊया नंतर. ते डिसाईड नाही केलं. चला लाईट बंद कर. कुठे चाललोय? डिनरसाठी. पण बॉम्बे तंदुरी या रेस्टॉरंटला आलेलो आहोत डिनरसाठी. पाहूया इथे आता कशी टेस्ट आहे ते. एनिवर्सरी स्पेशल क्या है आज? हे मी व्हेज थाली ऑर्डर केली ॲक्च्युली, त्यामुळे हे सगळं व्हेजिटेरियनचे ऑप्शन्स आहेत. थाली खातात तुम्ही एनिवर्सरीला? हा, कारण त्याच्यात भरपूर येतात ना सब्जी, त्यामुळे मग ते ट्राय करायला भेटतात. आणि दुसरी गोष्ट, व्हेज का? मी व्हेजिटेरियन खाते, हा नॉनव्हेज खातो, तर मग ओ त्यामुळे त्याला सेपरेट नॉनव्हेज थाळी. मग असं एकच घ्यायची असते डिश वगैरे, तर मग थोडं त्याला पण व्हेज खावं लागतं. सो नॉनव्हेज थाळीसाठी घेतली आहे. ये आपके लिए आपका अरे, आ गया। प्लेन नान एंड आपका तंदूरी चिकन नान. अरे थैंक यू. मैं अभी आ गया. मेरा अच्छा दिख रहा है. You have anything to say? या जेवायला जेवायला. चला जेवा. ॲनिव्हर्सरी आहे म्हणून. ॲनिव्हर्सरी म्हणून कॉम्प्लिमेंटरी डाईस पुडिंग दिलंय. वाव, मला खूप आवडतं. खा. टेस्ट सांगा कशी आहे. मस्त. सिरियसली फर्स्ट टाइम मी खाल्ली अशी, खरंच. हां लेट मी टेस्ट टू. आय ऑल्सो गॉट इट. म्हणजे खरंच घरी आपण बनवतो पण अशी नाही बनवता येत. नाही बनवता? सिरियसली रेसिपी विचारायला पाहिजे. ते म्हणतील सिक्रेट कशाला देऊ आम्ही. दी बेस्ट. ग्लॅड यू लाईक इट. तर आजचा हा दिवस आणि व्हिडिओ इथे संपलेला आहे. भेटू आता लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, मस्त मजेत आणि आनंदात राहा.